लाडकी बहिणींना लाडक्याचा 19वा हप्ता वाटपाच्या याद्या समोर आलेल्या आहेत आणि या याद्यामध्ये कोणत्या महिलांना हप्ता भेटणार आहे, कोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार आहे, सगळ्या गोष्टी समोर आल्यात। आजची सर्वात लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मी देत आहे। लोकसत्ता न्यूजपेपरची ही बातमी आहे। लाडक्याचा खूप महत्त्वाची बातमी आली। जर तुमचं यादीमध्ये नाव असेल, परत सांगतोय, जर तुमचं या याद्यामध्ये नाव असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे आणि लवकरात लवकर जर तुम्ही चेकिंग नाही केली, तपासणी नाही झाली तुमची, तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे सर्व लाडकीताईंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। 19वा हप्ता आणि पुढचे जे हप्ते असणार आहेत ते हप्ते या याद्यावर या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडकीताईंना एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की जिल्ह्यानुसार याद्या यायला सुरुवात झालेली आहे। लाडकीताईंनो बघा, तुमच्या ज्या पडताळण्या होत्या, 18वा हप्ता 17वा हप्ता ज्या लाडकीताईंना भेटलेला नाहीये त्यांच्या याद्या यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या लाडकीताईंना 18वा हप्ता पण भेटला होता त्यांचं पण नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 19वा हप्ता भेटणार नाही लाडकीताईंनो। त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आले, लोकसत्ताची बातमी तुम्हाला मी दाखवलोय। 19वा हप्ता नेमका कुणाला भेटणार आहे, चला वेळ वागता व्हिडिओला सुरुवात करूया। 19वा हप्ता वाटपाची ब्रेकिंग न्यूज समोर आले, यांचा लाभ बंद होणार। बघा लाडक्यानो, या महिलांचा लाभ बंद होणार आहे, कायमस्वरूपी बंद होणार आहे। तर अशा कोणत्या महिला ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर ई-केवायसी बाबत मोठी बातमी समोर आली आहे। ई-केवायसी कुणाची करायची आहे, पडताळणी कशी करायची आहे, अंगणवाडी सेविका जाणार आहेत का घरी, का त्यांनी नकार दिलाय, तुम्हाला काही फॉर्म भरायचा आहे का, कुठे 181 वर कॉल करायचा आहे का, की नेमकं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर पडताळणीच्या याद्या प्राप्त झालेल्या आहेत। लोकसत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आली लाडकेदारो, ती तुम्हाला मी सांगणार आहे। आणि 19वा हप्ता बघा, बऱ्याच लाडकेदार आता म्हणाले सर 18वा हप्ता मला भेटला, 19व्या हप्त्याबद्दल बोला। तर लाडकेदारांनो त्यांच्यासाठी पण एक महत्त्वाची बातमी आली। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला असणार आहेत आणि 5 फेब्रुवारीच्या दरम्यानच तुम्हाला या ठिकाणी, त्याच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता वाटपाची गुड न्यूज भेटणार आहे। काळजी करायची बिलकुल गरज नाहीये, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। फक्त तुम्हाला या ठिकाणी भेटलाय का हप्ता 18वा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला डायरेक्ट पुराव्यासहित लाडकेदार दाखवणार आहे। एबीपी माझाची बातमी तुमच्या समोर आहे बघा। एबीपी माझाची बातमी आहे, आजची बातमी आहे 27 जानेवारी। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचे पैसे लवकरात लवकर द्या। जळगावात लाडक्या बहिणींनी आक्रमक या ठिकाणी भूमिका घेतली आहे। महिला आणि बाल विकास केंद्रात संतप्त महिलांचा धडक डायरेक्ट या ठिकाणी पोहोचलेला आहे। आज टीव्हीवर पण बघा, सगळीकडे टीव्हीवर एबीपी माझा असेल, टीव्ही 9 असेल, सम टीव्ही असेल, सगळीकडे ही बातमी आलेली आहे। जळगाव मध्ये मोठ्या स्वरूपात लाडक्या बहिणी या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कार्यालयामध्ये गेलेल्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठ्या स्वरूपात लाडक्या बहिणी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचे हप्ते बंद का झाले, तर याच्यानुसार एक उत्तर भेटलेलं आहे। डायरेक्ट महिला व बाल विकास विभाग कार्यालयामधून तुम्हाला माहिती भेटली लाडकी, ती तुम्हाला माहिती दाखवली। खूप महत्त्वाचा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे। तर या ठिकाणी बघा आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। तर आता तुम्हाला डायरेक्ट पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवतोय। एबीपी माझाची बातमी तुम्हाला सांगितली। आता लोकसत्ताची बातमी वाचा लाडकेदारो। डायरेक्ट लोकसत्ता सगळ्यात जबरदस्त न्यूजपेपर आहे, एकदम ट्रस्ट एकदम असलेला हा न्यूजपेपर आहे। या न्यूजपेपरची बातमी आहे, ती बातमी तुम्हाला मी दाखवलोय। लाडकी बहीण योजना, ई-केवायसी करून ही पैसे थांबले, अखेर वंचित लाडक्या बहिणींची यादी अंगणवाडी सेविकाकडे आली। बघा या ठिकाणी मी काही बोलत नाहीये, लोकसत्ता न्यूजपेपर सर्वात जबरदस्त न्यूजपेपर आहे आणि या न्यूजपेपर मध्ये आता थोड्या वेळापूर्वी बघा या ठिकाणी बघा 27 तारीख, आज बघा 27 जानेवारी 2026 ची बातमी आहे। आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसते। काय बातमी बघा, लाडक्या बहिणीची ज्या लाडक्या बहिणींना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्या लाडक्या बहिणींची यादी आलेली आहे आणि 18वा हप्ता भेटल्यानंतर 19वा हप्ता भेटणार आहे का नाही, ह्या याद्यानुसार आता समोर येणार आहे। तर तुम्हाला पहिली बातमी मी दाखवली, पुराव्यासहित दाखवली लाडकेदारो, ती म्हणजे याद्या यायला सुरुवात झाली आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचं खूप गरजेचं आहे, कारण की जळगावची यादी समोर आली, ती तुम्हाला मी आता दाखवायलोय। जळगावची यादी आली, बाकीच्या जिल्ह्याच्या पण याद्या यायलात, पण आता पहिली बातमी आली ती म्हणजे जळगाव जिल्ह्याची।
तर लाडक्या बहिणींनो बघा, तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आल्या आहेत का? कारण की वरून आदेश आलेले आहेत. आणि लाडक्या बहिणींनो, हा लाडका दादा गुरुदादा तुमच्यासाठी मी मेहनत घेत आहे. लाडक्या दादा अजितदादा पवार यांचे पीए आणि आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांचे पीए यांच्याशी माझी आज चर्चा झालेली आहे लाडक्या बहिणींनो. आणि त्यांनी वरच्या ऍक्शन घ्यायला पण मी त्यांना या ठिकाणी मेसेज दिलेला आहे. तर त्यांनी लवकरात लवकर सांगितले की मी स्वतः आदिती ताईंशी मी बोलतो आणि तुमचे हे सगळे प्रश्न त्यांना मी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, हा गुरुदादा तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे लाडक्या बहिणींनो. आपण या ठिकाणी मागण्या करत आहेत, मागण्याला 100% यश येणार लाडक्या बहिणींनो. काळजी करायची बिलकुल गरज आहे. चला वेळ व्हायचा, परत आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवतो की याद्या नेमका कशा स्वरूपात येणार. बघा या ठिकाणी बघा, जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक, महिला व बालविकास केंद्रावर धाड, 1 लाख महिलांचे पैसे रखडल्याचे संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तर लोकसत्तेची काय बातमी बघा या लाडक्या बहिणींनो. बघा, जळगावमध्ये 1 लाखावर महिला वंचित झाल्यात. वंचित म्हणजे काय, तर या ठिकाणी त्यांना भेटलेले नाही पैसे, म्हणजे हे समोर आलंय. तर KYC करूनही दरमहा मिळणारे 1,500 रुपये अनुदान रखडलेल्या महिलांची संख्या एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे 1,08,000 इतकी आहे. संबंधित महिलांची यादी तालुका स्तरावर पाठविण्यात आली आहे. डायरेक्ट स्पष्ट शब्दात तुम्ही वाचा, माझ्यावर विश्वास बसत नसेल लोकसत्तेचा न्यूजपेपर उघडून बघा काय लिहिले बघा. संबंधित महिलांची बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी म्हणजे 1,08,000 जळगाव मधली मोठी बघा किती मोठी आकडेवारी. तर संबंधित महिलांची यादी तालुका स्तरावर पाठवण्यात आली आहे आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत त्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे याद्या सोपवल्या जातील अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी RR तडवी यांनी केली लोकसत्तेला दिलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यापर्यंत आता बातम्या याद्या आल्या, जिल्ह्यानुसार तालुक्यापर्यंत पोहोचतील. आता आज मंगळवार आहे, म्हणजे आज संध्याकाळपर्यंत ह्या अंगणवाडी सेविकाकडे पोहोचतील आणि उद्यापासून कामाला सुरुवात. बघा लाडक्या बहिणींनो, आपण जे मागण्या करायला होतं तर समजायला का लाडक्या बहिणींनो, सकाळी पण तुम्हाला सांगितलं KYC ची कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी दिली. आता हे आपण दररोज म्हणलं होतं ना लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी करू नका. स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांच्या PA शी मी बोललो होतो की बाबा वरून तुम्ही आदेश दिलेत, GR काढलाच नाही. मग या ठिकाणी जिल्हा व जिल्ह्याच्या कार्यालयाला तुम्ही सांगितलंय, पण खाली अंगणवाडी सेविका काय म्हणतात की आमच्याकडे याद्या आले नाहीत, वरून सूचना आले नाहीत. हे त्यांना मी डायरेक्ट बोललो. तर मग ते काय बोलले, मी आदित्य तटकरे मॅडम यांना बोलतो आणि बघा आता तुमच्या पुढे रिझल्ट दिसतोय. लाडक्या बहिणींनो, हा गुरुदादा शांत बसणारा नाही, तुमच्यासाठी काही ना काही करतोय लाडक्या बहिणींनो. आणि ते त्याचे तुम्हाला या ठिकाणी बघा चांगल्या स्वरूपात फळ पण पाहायला मिळतात. तर अंगणवाडी सेविकाकडे आज किंवा उद्यापर्यंत पकडून चला. सगळ्या जिल्ह्यातून नाहीत, पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यामधल्या याद्या पोहोचणार आहेत आणि याद्या पोहोचल्यानंतर तुमची तपासणी सुरू होणार आहे. तर उद्यापासून लाडक्या बहिणींनो, जर कोणाला लाडक्या बहिणीच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या तर कमेंट बॉक्समध्ये मला नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, गाव सांगायचं, तालुका सांगा, गाव सांगा. आणि तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्यानंतर त्यांनी काय काय प्रश्न विचारले, तुम्हाला ते काय उत्तर, म्हणजे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स घेतले का, किंवा काय त्यांनी काय काय पडताळणी केली, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आणि मी अजून पण लाडक्या बहिणींनो तुम्हाला मदत करायला तयार आहे. मागणी तुमची वरपर्यंत मी पोहोचवणार आहे. तुम्हाला मी पुराव्यासहित उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. सकाळच्या व्हिडिओमध्ये पुरावा, आपल्याकडे पुरावा असतो लाडक्या बहिणींनो, आपण गप्पा मारत नाहीत, खोट्या गोष्टी करत नाहीत. उद्या तुम्हाला पुरावा दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.